काल इंट्रोडक्शन पाहिलं होतं आपण कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन. कोणी सांगेल का मला व्हॉट इज कोनिकल पेंडुलम, काय असतं कोनिकल पेंडुलम? कालचा आहे का आपलं हेडफोन वाला? ओके सर, तिने आणला नाही काय? अच्छा, कोनिकल पेंडुलम बद्दल कोणी माहिती सांगू शकेल? कोण सांगेल? Bob is tied to a string of mass m and radius r, and when it performs uniform circular motion, then it forms a cone, which is known as conical pendulum. More modified, more corrected definition. हा चालते चालेल. हा, कोनिकल पेंडुलम काय? Pendulum given such a motion so that string moves along the surface of a right circle cone circular. Sir, कोण सांगेल मुलींपैकी? हा सांगा. A tiny mass box connected to a long mass placed in extensible string and suspended to a lead support is called a pendulum. इज कॉल्ड Pendulum. पेंडुलम. ओके, कोनिकल पेंडुलम. आता इकडे लक्ष द्या. काय म्हटलं होतं आपण? काय केलं होतं गौरी मॅम? एक सिंपल गोष्ट होती. कसं केलं कोमल मॅडम? आपण एक बॉब घेतला ज्याचं मास होतं एम. ओके, विच इज टाइड टू अ weightless inextensible string. Okay, so that when it is suspended, okay, it look like this. Okay, now we move this bob from its mean position. What will happen? And release it. Okay, यहाँ तक हमने उसको असं ओढलं सोडून दिलं तर काय होईल? ऑसिलेट होईल, स्टार्ट्स ऑसिलेटिंग. सो इट इज कॉल्ड सिंपल पेंडुलम. ये कैसा पेंडुलम है? Simple pendulum. याला जर आपल्याला कोनिकल पेंडुलम बनवायचा असेल तर आपण काय करू? लक्ष द्या. हा जो बॉब होता, ओके, हा जो बॉब होता याला आपण काय करून टाकू? सर्क्युलर मोशन देऊन देऊ. ज्यावेळेस आपण या बॉबला सर्क्युलर मोशन देऊन देऊ तर हा बॉब अशा प्रकारे सर्कल मध्ये फिरत राहील. सो हा कोन लाईक स्ट्रक्चर फॉर्म करेल. कसा स्ट्रक्चर? कोन लाईक स्ट्रक्चर फॉर्म करेल. सो दिस टाइप ऑफ पेंडुलम इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. ये जो पेंडुलम है ये कोनिकल पेंडुलम जैसा एक्ट करेगा, है ना? आता लक्ष द्या काय होते. बरोबर कसं असते विशाल सर? हा बॉब आहे, याचा मास आहे एम, है ना? हा टाय केला होता आपण वेटलेस इन एक्सटेन्सिबल स्ट्रिंगला. वेटलेस म्हणजे ज्याला वजन नाही आहे, इन एक्सटेन्सिबल म्हणजे जी लांबणार नाही आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की ह्या दोन्ही गोष्टी कथित आहे. बरोबर आपल्याला माहित आहे हे गोष्ट काही खरं असू नाही शकत की वेटलेस स्ट्रिंग आपल्याला भेटणार आहे का? नाही. त्यानंतर न लांबणाऱ्या दोराही आपल्याला भेटणार नाही. पण आपण असं समजू की हा दोरा लांबतही नाही आणि याचं वजनही काही नाही आहे. क्लिअर? सो मासलेस म्हणा, वेटलेस म्हणा, है ना? व्हेन द बॉब इज टाइड टू अ स्ट्रिंग अँड व्हील्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, लेट्स से, है ना, आपण याला सर्कल म्हणू. मी व्यवस्थित थोडी डायग्राम काढतो आहे, तुम्ही समजून घ्या. हा सर्कल आहे, बरोबर? मग कसं असते चेतन? सर्कल. ओके, सो कॅन आय से दॅट ही राहील त्याची हाईट आहे, ही राहील हाईट ऑफ अ बॉब फ्रॉम द ग्राउंड लेवल. त्यानंतर इथून पासून इथपर्यंत ही राहील त्याची रेडियस. आता नाव देऊ ओबीसी. आपण ओबीसी नाव देऊन टाकलं. ओके, सो कॅन आय से दॅट या ट्रायंगल ओ इज द सेंटर, ओसी विथ द रेडियस ऑफ अ सर्कल. सो कॅन आय से दॅट हा बॉब ज्या वेळेस सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल, सो वेट ऑफ अ बॉब इज बॅलन्स बाय द टेन्शन इन द स्ट्रिंग. ऑल्सो अमरदीप, द टेन्शन इन द स्ट्रिंग प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. क्लिअर आहे अक्षता मॅम? आहे की नाही? सो अनुष्का मॅम. ओके, बरोबर झालं. हे समजलं मूव कसं होते. मग कॅन आय से दॅट याचं, सो ऍट दिस पॉइंट सी, सो देर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब. पहिला weight of a bob acting in downward direction and centripetal force, effect of centripetal force which try to move the bob outside the circle. Okay, or centripetal force act in toward the center of the circle. Clear? मग आता लक्ष द्या इकडे. As you know that tension in the string acting toward the point of suspension. Let T0 be the tension in the string, है ना? टेन्शन नेहमी कुठे ऍक्ट करत असतं? आता लक्ष द्या. दगडाला तुम्ही दोरा बांधला, बोटामध्ये त्याला फसवलं, गोल गोल फिरवलं, ताण कोणावर येणार आहे?
म्हणजे जिकडे तो लटकलेला आहे त्या पॉइंटवरच ताण येतो ना. सो टेन्शन इज ऑलवेज ऍक्टिंग टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. म्हणजे जिथं पॉइंटला सस्पेंड केलेला आहे ना, जिथं त्याला अडकवलेलं आहे त्याच पॉइंटला ताण येत असतो, आहे ना. समजलं. म्हणून आपण टेन्शनची डायरेक्शन ही दिली. ऍज वी ऑल नो दॅट बीसी इज द लेंथ. ओके, असं म्हणू शकतो ना आपण. बीसी काय आहे? लेंथ आहे. ओके, सो मी असं म्हणू शकतो एल बी सी बी द लेंथ, आहे ना, आहे ना. समजलं. बरोबर लिहिला तर गुजरात चंडा. सो लेंथ बीसी आपण म्हटलं याला मुद्दाम आपण म्हणत होतो ना टेन्शन आणि लेंथ मध्ये कन्फ्युजन नको होऊ म्हणून मी असं म्हटलं. मग कॅन आय से दॅट आता हे टेन्शन याचं वजनही सांभाळत आहे, आणखी याला सेंट्रिपिटल फोर्सही प्रोव्हाइड करत आहे. सो कॅन आय से दॅट टेन्शन इज लेट्स से इट इज परफॉर्मिंग हे कोनिकल पेंडुलम अँगल थिटा घेऊन आहे ना काय होत आहे? रिव्हॉल्व होत आहे. कोण फॉर्म करत आहे? कोनिकल स्ट्रक्चर. ओके, लेट्स से दिस अँगल बी थिटा that is OBC theta. Angle OBC is theta. ओके, मग असं म्हणू शकतो आठवते झेड अँगल्स लहानपणी. हा जर थिटा आहे तर हा सुद्धा थिटा आहे, हा अँगल सुद्धा थिटा होऊन जाईल. मग ज्यावेळेस आपण टेन्शनला डिवाइड करून टाकू. ओके, कसं लिहितो याला, है ना. सो टेन्शनला डिवाइड करून टाकू तर हा येणार याचा हा थिटाची ऍडजस्टंट कोणती आहे? कॉस थिटा. ऍडजस्टंट साइड म्हणजे लगतची बाजू असते कॉस, आणि अपोजिट साइड म्हणजे ही कोणती राहील? T0 साइन थिटा. ही काय प्रोव्हाइड करेल? इकडे जाणारा तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे, याला तुम्ही mg²/r म्हणा. ओके, जर कोणी याला mr⍵² म्हटलं तरीही चालते, काही फरक पडत नाही, एकच फॉर्म्युला आहे तो. किंवा mv⍵ कोणी म्हटलं असतं तरी काही फरक पडत नाही. क्लिअर आहे ना. मग कोणताही या तीन पैकी एक फॉर्म्युला युज करू शकता, आहे ना. मग आता लक्ष द्या, याला आपण काय करू? वरच्यांना कोण बॅलन्स करत असतं? आणि डावीकडच्यांना तेच करा. परंपरा. सो कॅन आय से दॅट mg. ओके, so T0 cos theta balances the weight mg and T0 sin theta provides necessary हा T0 sin theta provides necessary centripetal force. कसंही म्हणा तुम्ही. ओके, है ना, mr⍵². मग आपण काय करत असतो? आपल्याला काय करायचं असतं? tan. डिवाइड इक्वेशन 2/1. ओके, करा, है ना. म्हणा परफॉर्म इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. काय येणार हे? T0 sin theta T0 cos theta. ओके, इज इक्वल्स टू mr बिल्कुल पटत नहीं है डायरेक्ट क्या साइन थीटा अपन कॉस थीटा. अच्छा, हे ना बर. मग चेतन इकडे सुद्धा कॅन्सल झालं होतं, मग इकडे काय येणार? r⍵²/g. समजलंय? ओके, आता लक्ष द्या इकडे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? बर, मग हे एवढं कॉपी करून घ्या. आता इकडे लक्ष द्या. ओके, सो आपण पाहिलं होतं हे कालचं एक्सप्रेशन पाहिलं आपण. अशाच टाईपचं एक्सप्रेशन कुठेतरी mv²/r च्या टर्म मध्ये आपण आठवते अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग ऑफ रोड मध्ये पाहिलं होतं. आठवते का तुम्हाला? याच्या जागेवर जर मी mv²/r घेतले असते तर हे असं आलं असतं. आता लक्ष द्या इकडे. आता याला आपण काय करू? आपल्याला टाइम पिरियड करता सॉल्व्ह करायचा आहे. तर टाइम पिरियड करता सॉल्व्ह करण्याकरता आपल्याला याचं रिलेशन माहिती आहे ना, ओमेगाचं पिरियड सोबत. मग आपण काय करू? या इक्वेशनलाही तुम्ही मॉडिफाय करू शकता किंवा वरच्यालाही मॉडिफाय करू शकता, तुम्हाला जे आवडेल तसं. आहे वरच्याला जर केलं तर सोपं पडून जाते. आपल्याला ω² जर काढायचा आहे तर ऍज वन नो दॅट ω² काय? हा जी इकडे चालला जाईल तो वर आहे साइन थिटा, मग हा काय ना जी साइन थिटा आहे की नाही. आणि हा आर जर इकडे गेला असता तर अपॉन r cos थिटा आलं असतं. समजलं का?
या स्टेप नंतर डायरेक्ट हे नसतं केलं तरीही चाललं. क्लिअर? हे केलं तरीही काही विशेष फरक पडत नाही. ओके, याचा पुढे चालून फायदाच आहे. कसं आहे मी सांगेल तुम्हाला, आहे ना. आता लक्ष द्या इकडे काय होते. सो कॅन आय से दॅट ओमेगा स्क्वेअर बरोबर जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा आहे. आता आर जर आपल्याला रेडियस काढायचे आहे, मला सांगा ज्या सर्कल मध्ये हे फिरत होतं, ओके, तर मग कोमल मॅडम ज्या सर्कल मध्ये फिरत होतं काय असं म्हणू आपण, त्या सर्कलची रेडियस आपल्याला माहिती नाहीये, हा ना. पा कसं ते ऋषी सर, ऍज यू नो दॅट ओमेगाचं रिलेशन आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी सोबत सुद्धा किंवा टाइम पिरियड सोबत सुद्धा. सो पिरियडचं ओमेगाशी रिलेशन काय असतं हे आपण लहानपणापासून शिकत आलो, बरोबर आहे की नाही. सो ऍज यू नो दॅट ओमेगा इक्वल्स टू असतं 2π अपॉन टी, वेअर टी इज द टाइम पिरियड. आणि कसं आलं होतं मी सांगितलं तुम्हाला, आठवते का लहानपणी आपण शिकलो होतो. ओके, स्पीड काय असते, एक ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे तर डिस्टन्स अपॉन टाइम असते. मग आपण म्हटलं होतं, आठवते का, डिस्टन्स किती कव्हर करताय सर्क्युलर मोशन मध्ये, तो 2π. टाइम किती लागत आहे, टी. आणि लहानपणी शिकलो होतो v इक्वल्स टू आर ओमेगा, आठवते. मग आर ओमेगा ओमेगा इक्वल्स टू 2π अपॉन टी. मग हेच आता ओमेगाचा स्क्वेअर आहे. मग असं म्हणूया सगळ्यांचा स्क्वेअर कोण होईल ऍडजस्ट करू याला, बरोबर. मग पहा इकडे, ओमेगा स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर 4, हा काय येणार पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर, बरोबर. जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. काय असं म्हणू मी, या ट्रायंगल मध्ये पहा, ओबीसी ट्रायंगल ओबीसी मध्ये पहा. मग कसं असते विशाल, ट्रायंगल ओबीसी मध्ये कसं आहे, तर साइन थिटा कॉस थिटा काय ते सांगा. साइन थिटा काय येणार इन ट्रायंगल ओबीसी, काय असं म्हणू, काय येणार आहे साइन थिटा सांगा. r/t. साइन थिटा बरोबर येणार ओसी अपॉन बीसी. ओके, मग असं म्हणू ओसी म्हणजे आर आणि बीसी म्हणजे एल, आठवते ना. मग काय असं म्हणू, आपल्याला रेडियस माहिती नाही पण लेंथ माहितीच होती ना, ज्या दोन्ही दगडाला बांधलं होतं, बरोबर. मग आर जर काढायचं आहे तर एल साइन थिटा. समजलं हे चेतन, ऋषी, पृथ्वीराज, अमर, क्लिअर. ओके, अच्छा. हो, पृथ्वीराज चव्हाण लढाईमध्ये हे झाले, हे आपले पृथ्वीराज चव्हाण भरती ना दवाखान्यात, मग बरोबर नाही. आपले पृथ्वीराज चव्हाणचं मी हे नाही करू शकत कम्पॅरिझन, महान श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी. ओके, सो जी साइन थिटा अपॉन आरच्या जागेवर काय येणार, एल साइन थिटा इंटू काय होता इथं कॉस थिटा ऑलरेडीच होता. ओके, सो कॅन आय से दॅट साइन थिटा कॅन्सल. आता हा टी स्क्वेअर आहे, याला इकडे घेऊन जातो, बाकीचे सगळे इकडे घेऊन येऊ. मग लक्ष द्या इकडे, हा टी स्क्वेअर तिकडे फेकून दिला आपण आहे, हा कॉस थिटा इकडे. ओके, एल कॉस थिटा इकडे, काय झाले 4π स्क्वेअर, 4π स्क्वेअर एल कॉस थिटा आहे ना. एल कॉस थिटाला इकडे नेलं ना, आणि हा जी इकडे. ओके, समजलं. 4π स्क्वेअर एल कॉस थिटा अपॉन जी बरोबर टी स्क्वेअर आलं. हा झाला टाइम पिरियड. सो कॅन आय से दॅट धनश्री मॅडम, आपल्याला जर टाइम पिरियडचा स्क्वेअर भेटला तर आपल्याला टाइम पिरियड काढायचा असलं तर टेकिंग स्क्वेअर रूट. मग करा टेकिंग स्क्वेअर रूट. काय तर टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट टी, 4चं स्क्वेअर रूट 2, पाय स्क्वेअरचं पाय आहे ना. आणि हे अंडर रूट मध्ये काय आलं, एल कॉस थिटा अपॉन जी. क्लिअर, हा आला आपला टाइम पिरियड. इज दॅट क्लिअर टू यू? समजलंय? सोपं आहे की नाही. मग हे ना, हा आहे ना एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, क्वेश्चन जर असा आला, हा डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर कोनिकल पेंडुलम, तर मग इथपर्यंत तर तुम्हाला समजलं होतं. आता इथं पहा काय केलं आपण, आहे ना. मग आपण काय सगळ्यात पहिले काय करायचं, टेन्शनचे 2 तुकडे तोडायचे. एक बॅलन्स करेल वजन, दुसरा बॅलन्स करेल सेंट्रिपिटल फोर्स. नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्याला 2च गोष्टी मॅनेज करायच्या असतात कोणत्याही गोष्टीच्या, आहे ना. सर्क्युलर मोशन मध्ये
एक तर आपल्याला मॅनेज करायचं असतं वजन आणि दुसरं असतं सेंटीमीटर फोर्स. सो वेट हा टी कॉस थिटा बॅलन्स करेल आणि सेंटीमीटर फोर्स प्रोव्हाइड करेल टी साइन थिटा. ओके, आपण टी आता टेन्शन आणि पिरियड टी ने दाखवले असते तर कन्फ्युजन झालं असतं, म्हणून याला आपण म्हणलं टीओ ओटी. काय म्हणलं? मग टीओ म्हटलं. मग आपण टीओ ने केला, हे झालं टेन्शन. त्यानंतर आपल्याला भेटला ओमेगा. मग ओमेगा काय असते? ओमेगा 2π/T. सो कॅन आय से दॅट ओमेगा स्क्वेअर आहे, तर ओमेगा स्क्वेअर आहे तो 4π²/T. आता लक्ष द्या, इथपर्यंत आपण आलो होतो, आठवते? टी कॅन्सल, MM कॅन्सल. मग साइन थिटा आपण कॉस थिटा बरोबर r²/G आहे. हे स्टेप नाही लिहिली तरी काही फरक पडत नाही, उचललं इथं लिहिलं आहे. पा जी इकडे गेला तर जी साइन थिटा, आर इकडे आला तर आर कॉस. ओमेगा स्क्वेअर बरोबर जी साइन थिटा आपण आर कॉस. आलं? याच्यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू 2π/T आहे, तर ही व्हॅल्यू टाकली आहे ना. आर आपल्याला माहित आहे इन ट्रायंगल ओबीसी आहे ना. साइन थिटा काय असतो? अपोजिट साइड अपॉन. ओके, समजलं? अपोजिट साइड अपॉन. मग ते वापरलं इथं. क्लिअर आहे? समजलं का? साइन थिटा असते याच्यात इन ट्रायंगल ओबीसी मध्ये. साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड ओसी अपॉन बीसी. ओसी म्हणजे आर आहे, बीसी म्हणजे एल आहे. बीसी हे लेंथ आहे ना, आठवते? दगडाला आपण दोरा बांधला तर जेवढा दोऱ्याची लांबी राहील तेवढीच लेंथ राहील. समजलं ना? मग ही तर लेंथच होती ना दोऱ्याची, बरोबर. हाईट आपल्याला माहित नाही आहे, पण याच ट्रायंगल मध्ये आपण जसा साइन थिटा काढला ना तसा कॉस थिटा काढता येते आपल्याला. काय येणार आहे कॉस थिटा? पण कोणी सांगेल का? कॉस थिटा काय येणार? ऍडजस्टंट साइड एच आणि हा एल. सो कॉस थिटा बरोबर h/L. तर मग h बरोबर काय येणार? समजलं? इथपर्यंत काय डाऊट? h बरोबर येणार L cos थिटा आहे. ही व्हॅल्यू ही तुम्ही इथे टाकू शकता, कारण L cos थिटाच्या जागेवर h ची टाकू शकता. मग हेही पिरियडचं एक्सप्रेशन येणार, किंवा कोणी जर तुमच्यापैकी असं म्हटलं की सर पिरियडचं एक्सप्रेशन मग असंही लिहिता येते h/G. हा लिहिता येते. समजलं? मग याच्यामधली कोणती स्टेप समजली नाही? समजलं? हा लक्ष द्या. रुपेश सरांनी काय सांगितलं? लहानपणी त्यांनी हे वापरलं होतं सेंटीमीटर फोर्स MV²/R. मग रुपेश सरचं म्हणणं असं आलं की सर टी कॉस थिटा बॅलन्सेस द वेट ऑफ अ बॉल अँड टी साइन थिटा प्रोव्हाइड नेसेसरी सेंटीमीटर फोर्स. सो इफ यू आर सेइंग दॅट यू कॅन यूज एनी फॉर्म्युला. मग त्यांनी म्हटलं तर यू कॅन यूज एनी फॉर्म्युला, तर मग मी हा वापरला. तर मग काय होणार आहे? काय मोठी गोष्ट फरक नाही पडत. पाहिजे काय होते? MV²/R होऊन जाईल. काय होऊन जाईल? MV²/R. MV²/R. मग पुन्हा इक्वेशन 2 डिवायडेड बाय 1 काय ते? MV²/R. V²/RG. सोडा. MV²/R अपॉन MG. ओके, MM. मग साइन थिटा आपण कॉस टॅन थिटा केलं तरीही चालते, किंवा याला V²/RG ठेवलं, हा साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे तरीही चालते. ओके, मग आता याला उचला, काही करू शकता तुम्ही आहे. मग आता लक्ष द्या. ओके, याला उचलून वर ठेवा. काही हे मिटव आहे ना. पाय काय येतं? V² बरोबर अच्छा साइन थिटा अपॉन कॉस थिटा हे होतं ना. मग वी नो दॅट V = R⍵². म्हणू शकतो ना. मग V² म्हणजे काय येणार? R² ω². V = R⍵. V = मग V² बरोबर R² ω². खाली काय आहे? RG. एक R कॅन्सल. मग पुन्हा ω² बरोबर R/G. तर ω² बरोबर काही
G sin sin theta. sin theta upon R cos theta. असंच हो. पुढे ते झालं. कसंही सोडवा, स्टेप वाढतील बस, हा. आहे की नाही. हो. एक एक्सप्रेशन आहे ते तुम्ही कितीही पद्धतीनं सोडवू शकता, कारण प्रत्येकाचं डोकं सारखं चालत नाही, प्रत्येक जण वेगळा विचार करते. ओके, फिजिक्स मध्ये मेन काय असते, पझल असतात. ओके, एक्सप्रेशन म्हणजे पझल समजून घ्या. पझल सोडवण्याकरता प्रत्येक जणाला वेगळा वेळ लागते, प्रत्येक जणाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते, आहे ना. आपल्याला फक्त रिझल्ट पाहिजे असते, रिझल्ट पर्यंत तुम्ही कसेही पोहोचा. ओके, मग मारून झोडून हेच उत्तर आणणार. ओके, क्लिअर. आपण एक दगड घेतला होता, त्याला दोरा बांधला होता, त्याला असं असं फिरवलं, हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, आता त्याला आपण असं असं फिरवू, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि आता याच्यापासून तुम्ही चांगलेच प्रचित आहात आहे. जर तुम्ही काय केलं, एक डब्बा घेतला, त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि त्या डब्याला जर असं असं फिरवलं तर पाणी पडत नाही. बरं, डब्यात पाणी घ्या, एक डब्यात पाणी घ्या, त्याला होल्ड करा आणि त्याला असं जोरात पाणी पडणार नाही, पाणी पडत नाही. बरोबर, ऋषिकेश तुझं वही समज. ओके, तो बात ऐसी होती है विशाल सर की आपण काय करतो आहे ना, होळीच्या वेळेस आपण डब्यात पाणी, आम्ही तर होळीच्या वेळेस करतो, तुमचं मला माहिती. मग कसं असतं अमर, आपण काय केलं, डब्यामध्ये पाणी. अरे याच्या मागे फिजिक्स आहे, माहिती आहे का तुम्हाला. पता नहीं है लेकिन है. ओके, ध्यान दो. सो आपण काय केलं, एक डब्यामध्ये पाणी भरलं आणि त्याला जर एकदम फास्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवलं तर पाणी पडत नाही. याच्या मागचं कारण कोणाला माहिती आहे. हा, जास्त जोरात फिरवलं तर पडत नाही. मग का बरं पडत नाही गौरी मॅडम. व्हेरी गुड रुपेश, चेतन, एक नंबर. ओम शांती, लक्ष द्या. बरोबर, काय आलं. बर, कसं असते अमर, जर आपण आता तर फिरवलाच लोटा, लोटा घेतला ना, मग आपण काय केलं की जे ऑब्जेक्टला आपण काय केलं, पाणी घेऊन सर्क्युलर मोशन मध्ये फिरवलं. पाणी तुटून आता प्यायचं नाही, बरोबर. नाही तर तो पिचकारी मारून देईन डायरेक्ट होतो, है ना. गोष्ट अशी असते की ज्यावेळेस आपण सर्क्युलर मोशन मध्ये सगळ्या जण आता विचारात चालले गेले डब्याच्या. मला माहिती होतंय, म्हणून म्हटलं की याच्याकरता आज इंट्रोडक्शन घ्यायचं होतं. जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी काढा, पोटेन्शियल एनर्जी काढा, बऱ्याच वेळेस एनर्जी, त्यानंतर ऍक्सलरेशन, असे खूप सारे क्वेश्चन येतात वेगवेगळ्या टाईपचे. आपल्या रेग्युलर मध्ये येतात आहे बोर्ड मध्ये, आणि नीट जेडब्ल्यू सीटी मध्ये येतात. तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्हाला एकाच क्वेश्चनचं एक पर्टिक्युलर आन्सर असं रट्टा म्हणून तुम्ही केलं नाही पाहिजे, आहे ना. याच्याकरता आपण तुम्हाला एक असा अप्रोच शिकवू की त्या अप्रोच मध्ये तुमचं उत्तर कधी चुकणारच नाही. अँगल कितीही बदलो, पोझिशन कितीही बदलो, आपलं उत्तर चुकणारच नाही. कारण की जर तुम्ही गाईड वगैरे पाहिले आहे ना, वेगवेगळ्या पब्लिकेशनचे जर तुम्ही बुक पाहिले तर त्याच्यात एक पर्टिक्युलर टाईपचा क्वेश्चन विचारल्यानंतर कसं उत्तर लिहायचं हेच दिलेलं आहे. पण जर क्वेश्चन बदलला तर मग काय करायचं, आहे ना. आणि साहजिकच गोष्ट आहे की फिजिक्स आहे, सरळ सरळ तर देत नाही. ओके, तर त्याच्यामुळे क्वेश्चन नेहमी नेहमी बदलत राहतात, अपडेट होत राहतात. ओके, तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन विचारला तर त्यावर सॉल्व्ह करता आला पाहिजे. याकरता जो आजचा तर इंट्रोडक्शन आहे ना, काहीच नाही. आज गंमत आपण छोट्या छोट्या बेसिक गोष्टी शिकू की जे आपल्याला लहानपणापासूनच माहिती आहे, जुन्या आठवणी ताज्या गोष्टी. काय
उद्या कोणीच अबसेंट राहणार नाही. उद्याचा दिवस आणि उद्या हे आपण कम्प्लीट शिकवणार आहे, त्याची रेकॉर्डिंग घेऊ आणि परवाच्या दिवस याला रिपीट घेऊ. कारण हे एवढं इम्पॉर्टंट आहे की याच्यावर दरवर्षी क्वेश्चन फ्रेम होते, म्हणजे होतेच. ओके, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये होतेच. ओके, सो सगळ्या जणांना बॅकपॅक केली. हा, ऐका, काही नसेल केलं तर शांत बसा, इकडे ऐका. ओके, आपण जनरली आहे ना, आपण काय केलं होतं, एका डब्यामध्ये पाणी भरलं आणि त्याला गोल गोल फिरवलं. त्यातलं पाणी नव्हतं पडत, स्पीड जास्त झाल्यामुळे पाणी नव्हतं पडत. याचं कारण काय होतं आपल्याला सगळ्याला माहिती आहे की कोणतीही गोष्ट गोल फिरवायची झाली म्हणजे कसं असतं, कोणती गोष्ट गोल फिरवायची झाली तर कोमल मॅडम त्याला काय लागतं, सेंट्रिपिटल फोर्स. काय लागतो? मग वैष्णव मॅडम जो सेंट्रिपिटल फोर्स लागतो, आता सेंट्रिपिटल फोर्स गोल घुमवण्याकरता लागतो. सेंट्रिपिटलचा इफेक्ट काय असते की त्याला सर्कलच्या बाहेर भेटतो. जसं मिक्सर मध्ये आहे ना, गौरी मॅडम मिक्सर मध्ये काय केलं, मिरच्या लसण वगैरे सगळं टाकलं आणि आई त्याच्यावर झाकण ठेवायला सांगते, ते नाही ठेवलं, त्याला फिरवलं. काय होईल? आई कसं होणार आहे की तिथं सगळ्याच गोष्टी बाहेर पडतील. नेहमी सर्कलच्या आउटर साईडला ह्या फेकल्या जात असतात. याच्या मागचं कारण असं आहे ऋषी, आउटर साईडलाच काबर गोष्टी फेकल्या जातात, कारण सेंट्रिपिटलचा इफेक्ट येतो. सेंट्रिपिटलचा जो इफेक्ट येतो त्याला म्हणतात सेंट्रिफ्युगल. ओके, मग हा इफेक्टच या पाण्याला खाली पडण्यापासून वाचवतो. नाही तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस आपण डब्यामध्ये पाणी घेऊन फिरतो आणि जर स्लोली फिरवलं तर वरून ते पाणी खाली पडेल. का बरं? कारण वजन वर काय होणार, त्याच्या वजनामुळे ते खाली पडेल. त्याला पडण्यापासून वाचवणारा आहे सेंट्रिपिटलचा इफेक्ट, सेंट्रिफ्युगल फोर्स. तो की काय करेल, सेंट्रिफ्युगल ऍक्शन त्याला पाण्याला बाहेर फेकायची कोशिश करेल सर्कलच्या. ओके, पण डब्बा तर आहेच. सो डब्याचा सरफेस त्याला बाहेर नाही फेकू देईल आणि त्याचं वजन त्याला खाली नाही पडू देईल, कारण इफेक्ट. सर, त्या डब्यावरती जर सेंट्रिफ्युगल लागला तो डब्बा असा आउटसाइडला फेकायला, हा सर ते पाणी वेगळं पडेल, डब्बा वेगळा पडेल की पाण्यासोबत डब्बा? इट डिपेंड्स. शांती, अरे कोणी काही प्रश्न विचारल्यानंतर मला त्याला उत्तर द्यायची इच्छा असते, पण मधामध्ये आहे ना आपले जे असतात ना, बरोबर, एक्सपर्ट्स, त्यांचं डिस्कशन चालू होऊन जाते. बरोबर आहे ना, ते असं नका करा. ओके, आणि आज ते एक्सपर्ट आपण ठेवू, मग तुम्हाला विचारू. ओके, तर इट डिपेंड्स, हे केसवर डिपेंड राहील की स्पीड किती होती, त्यात लिक्विडची डेन्सिटी, जे लिक्विड आहे मटेरियल त्याची डेन्सिटी काय आहे. ओके, ते किती स्पीडने फेकल्या जात आहे, इथं बरेच सारे फॅक्टर अफेक्ट करतात. ओके, चल बाकीचं हे जे आहे आपलं